राष्ट्रीय महामार्गासोबत नव्यानेच बांधण्यात आलेल्या पुलावरील पथदिव्यांना विद्युत पुरवठा करणारी केबल जळून सतत स्पार्किंग होत असल्याने वाहन चालक गोंधळात पडले आहे। ही घटना 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली। राजपथ कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या कामासोबतच येथील कारंजा टी पॉइंटवर मोठ्या उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली। या उड्डाणपुलावर पथदिव्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु या पथदिव्यांना विद्युत पुरवठा करणारी केबल जळून सतत स्पार्किंग होत असल्याचे उपस्थित नागरिकांच्या लक्षात आले। या उड्डाणपुलावरून इतर वाहनांसोबतच गॅस टँकर, पेट्रोल डिझेल टँकरचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। अशा वेळी एखादी मोठी दुर्घटना होऊ शकली असती। अचानक केबल जळाल्याने नागरिकांचा व वाहन चालकांचा काही वेळ गोंधळ उडाला। करार संपेपर्यंत या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल व त्यावर असलेल्या पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राजपथ कन्स्ट्रक्शनची आहे। अशावेळी राजपथने विद्युत पुरवठा करणारी केबल वेळोवेळी तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक आहे। झालेल्या प्रकारामुळे सुदैवानं कुठलीही अनुचित घटना घडली नाही। या संदर्भात राजपथ कन्स्ट्रक्शनला कळविण्यात आल्यावर रात्री 8:30 वाजता सदर केबल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।